Hi and hello everyone. Welcome to दळवे डिजिटल अकॅडमी. Myself महेश दळवे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6 हे डिटेल मध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 5.4 आपण स्टार्ट करणार आहेत आणि प्रॅक्टिस सेट 5.4 मध्ये आपण अर्धी एक्सरसाइज त्या ठिकाणी कंप्लीट करणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. तर आपण जर तुम्ही हा व्हिडिओ जर फर्स्ट टाइम पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सर्व एक्झाम्पल्स डिटेलमध्ये समजतील आणि ते एक्झाम्पल्स तुम्ही त्यानंतर तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. तर आपण वेळ न घालता सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये क्वेश्चन नंबर 5. फ्रॉम 3 men and 2 women एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 persons is to be formed. तर ह्या ठिकाणी आपल्याला कमिटी 2 मेंबरची कमिटी एन्व्हायरमेंट कमिटी फॉर्म करायची 2 persons पासून. त्यामध्ये 3 men आणि 2 women ह्यांच्यापासून एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 persons बनवायची आहे. तर ह्या ठिकाणी आपण लेट द 3 मेन्स ह्या ठिकाणी 3 मेन घ्यायचे आहे. तर आपण ह्या ठिकाणी लेट द 3 men be M1, M2, M3. तर 3 मेन आपण घेतलेत M1, M2, M3 and 2 women W1 and W2. तर ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी 3 मेन M1, M2, M3, 2 वुमन W1, W2 हे आपण ह्या ठिकाणी कन्सिडर केलेले आहेत. तर आपल्याला ह्या 3 मेन आणि 2 वुमन पासून एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 पर्सन्स फॉर्म करायचे आहे. तर ह्या ठिकाणी out of these 3 men and women, and 2 women environment committee of 2 persons is to be formed. तर ह्या ठिकाणी आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. सॅम्पल स्पेस S is equal to. तर ह्या ठिकाणी आपल्याला 2 पर्सनची एन्व्हायरमेंट कमिटी बनवायची आहे. तर त्या ठिकाणी आपण कमिटी आता बनवतो आहे M1, M2 त्यानंतर M1, M3. तर 2 पर्सनची कमिटी. त्यानंतर M1, W1 त्यानंतर M1, W2 त्यानंतर M2, M1 M2, M1 इथे ऑलरेडी बनलेली आहे त्यांची कमिटी. M2, M3 त्यानंतर M2, W1 त्यानंतर M2, W2 त्यानंतर M3, M1
M3 M1 ऑलरेडी आहे, M3 M2 ऑलरेडी आहे, and M3 W1 नंतर M3 W2 त्यानंतर W1 W2. तर ह्या ठिकाणी बघा किती सॅम्पल पॉइंट्स मिळाले आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर ह्या ठिकाणी आपल्याला n of s नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इज इक्वल टू 10. आता आपण ह्या ठिकाणी कंडिशन फॉर इव्हेंट ए, तर कंडिशन फॉर इव्हेंट ए आपण ह्या ठिकाणी लिहिणार आहोत. तर कंडिशन फॉर इव्हेंट ए, तर काय कंडिशन दिलेली आहे आपल्याला, देअर मस्ट बी ॲट लिस्ट वन वुमन, देअर मस्ट बी ॲट लिस्ट वन वुमन मेंबर. तर कमीत कमी एक वुमन त्या मेंबर म्हणजे त्या मेंबर मध्ये टू कमिटीच्या मेंबर मध्ये टू पर्सनच्या कमिटीमध्ये एक तरी वुमन त्या ठिकाणी पाहिजे आपल्याला. तर त्या ठिकाणी इव्हेंट मध्ये सॅम्पल स्पेस आपण आता लिहिणार आहे. तर ह्या ठिकाणी बघा ॲटलिस्ट वन वुमन, कमीत कमी एक वुमन पाहिजे. तर ह्या ठिकाणी M1 W1 ह्यामध्ये एक वुमन आहे. त्यानंतर M1 W2 ह्यामध्ये पण एक वुमन आहे. त्यानंतर M2 W1 त्यानंतर M2 W2 M3 W1 M3 W2 आणि W1 W2. तर ह्या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7. तर n of a is equal to 7. The number of sample points ए इव्हेंट मध्ये 7 आहेत, त्यामध्ये ॲटलिस्ट वन वुमन ही मेंबर पाहिजे होती. त्यानंतर कंडिशन फॉर इव्हेंट बी, तर वन वुमन कमिटी टू बी फॉर्म, वन वुमन कमिटी टू बी फॉर्म. कमिटी टू बी फॉर्म. तर ह्या ठिकाणी बी इव्हेंट आपल्याला बी इव्हेंटचे सॅम्पल स्पेस ह्या ठिकाणी लिहायचे आहे. तर वन मॅन आणि वन वुमनची कमिटी. तर ह्या ठिकाणी बघा वन मॅन वन वुमन M1 M3 सॉरी हे दोन्ही पण मेन झाले. M1 W1 वन मॅन वन वुमन. M1 W1 त्यानंतर M1 W2
त्यानंतर M2W1, M2W2, M3W1, M3W2, तर आपण ह्या ठिकाणी वन मॅन वन वुमनची कमिटी फॉर्म केली आहे. तर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स N ऑफ B इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. तर ह्या ठिकाणी 6 कमिटी फॉर्म झाल्या आहेत. त्यामध्ये वुमन, त्यामध्ये वन वुमन वन मेन आहेत. तर एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 पर्सन्स इव्हेंट बी मध्ये आपण बनवले आहे. आता त्या ठिकाणी लास्ट कंडिशन फॉर इव्हेंट सी, तर हे आपण पाहणार आहेत. कंडिशन फॉर इव्हेंट सी. तर काय कंडिशन दिलेली आहे? देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर. देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर. तर ह्यामध्ये वुमन नाही पाहिजे, तर सर्व मेन पाहिजे सी ह्या इव्हेंट मध्ये. तर सी इज इक्वल टू, तर सर्व मेन, तर ह्या ठिकाणी M1 M2 M1 M3 त्यानंतर M2 M3 त्यानंतर तर ह्या तीन ह्या ठिकाणी 2% कमिटी आहेत, ज्यामध्ये दोन्हीही मेन आहेत, वुमन नाहीये. तर ह्या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स सी इव्हेंट मध्ये हे आहे 3. तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपण जे रँडम एक्सपेरिमेंट दिलेली आहे त्यामध्ये आपण त्या ठिकाणी सॅम्पल स्पेस आपण लिहिलेला आहे. त्यानंतर इव्हेंट ए साठी जी कंडिशन आहे त्यासाठी आपण सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉइंट्स फाइंड केले. त्यानंतर इव्हेंट बी साठी जे कंडिशन आपल्याला दिलेली आहे त्यासाठी आपण सॅम्पल स्पेस सॅम्पल पॉइंट्स या ठिकाणी फाइंड केले आहे. आणि त्यानंतर कंडिशन फॉर इव्हेंट सी साठी जी कंडिशन दिलेली आहे त्यासाठी आपण सॅम्पल स्पेस सॅम्पल पॉइंट फाइंड केले आहे. तर क्वेश्चन नंबर 5 आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. Question number 6. One coin and one die are thrown simultaneously. Condition for event A to get head and odd number. Condition for event B to get a head or tail and even number. Condition for event C, number on the upper faces is greater than 7 and tail on the coin. तर ह्या ठिकाणी जे कंडिशन दिलेले आहे त्यासाठी आपण सॅम्पल स्पेस लिहिणार आहे. तर ह्या ठिकाणी वन कॉइन अँड वन डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. त्यासाठी आपण आता सॅम्पल स्पेस लिहिणार आहे. तर ह्या ठिकाणी सॅम्पल स्पेस S इज इक्वल टू तर वन कॉइन आणि वन डाय. तर वन डाय, तर ह्या ठिकाणी हेड 1, हेड 2, त्यानंतर हेड 3, त्यानंतर हेड 4, त्यानंतर हेड 5, हेड 6. तर ह्या ठिकाणी एकतर हेड आणि 1
हे त्या डायवर येऊ शकते, अप्पर फेसवर किंवा कॉइनच्या अप्पर फेसवर, किंवा त्या ठिकाणी हेड आणि 2 नंबर, हेड आणि 3 नंबर, हेड अँड 4, हेड अँड 5 आणि हेड अँड 6. त्यानंतर टेल आणि 1 नंबर, त्यानंतर टेल 2 नंबर, टेल 3 नंबर, टेल 4, टेल 5, टेल 6. तर हे सगळ्या पॉसिबल कंडिशन्स आहेत ज्या येऊ शकतात. तर ह्या सॅम्पल स्पेसमध्ये आपण ह्या ठिकाणी लिहिलेले आहे. तर आपल्याला हे किती आहे टोटल हे आपल्याला ह्या ठिकाणी काउंट करायचे. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 टोटल 12 सॅम्पल पॉइंट्स आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला कंडिशन फॉर इव्हेंट ए इव्हेंट ए साठी कंडिशन टू गेट हेड अँड ऑड नंबर, टू गेट head and an odd number. तर ह्या ठिकाणी n ऑफ ए साठी आपल्याला ह्या ठिकाणी सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. तर ह्या ठिकाणी हेड आणि ऑड नंबर, तर ह्या ठिकाणी हेड आणि ऑड नंबर म्हणजे हेड आणि 1, त्यानंतर हेड आणि 3, त्यानंतर हेड आणि 5. तर ही कंडिशन साठी ही सॅम्पल स्पेस आपल्याला मिळालेली आहे. तर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स फॉर इव्हेंट ए, तर हे आहे 3. त्यानंतर कंडिशन फॉर इव्हेंट बी, तर काय कंडिशन दिली आहे इव्हेंट बी, टू गेट अ हेड or tail and an even number, तर बी इव्हेंट साठी सॅम्पल स्पेस द्यायची आहे. तर टू गेट अ हेड और टेल अँड इवन नंबर, एकतर हेड किंवा टेल आणि त्यासोबत इवन नंबर पाहिजे. तर ह्या ठिकाणी हेड आणि 2, त्यानंतर हेड आणि 4, त्यानंतर हेड आणि 6, त्यानंतर टेल पण म्हणले, टेल आणि इवन नंबर, तर T2, त्यानंतर T4 आणि T6. तर ह्या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स n ऑफ b इज इक्वल टू 6. त्यानंतर कंडिशन फॉर इव्हेंट सी साठी कंडिशन जे सी इव्हेंट आहे, कंडिशन फॉर सी इव्हेंट, कंडिशन फॉर इव्हेंट सी, नंबर ऑन द upper faces
is greater than 7 and tail on the coin. Okay. Condition for event C काय दिली आहे, नंबर ऑन द अपर फेसेस इज ग्रेटर देन 7. नंबर हा 7 पेक्षा ग्रेटर पाहिजे आणि टेल ऑन द कॉइन, तर कॉइनवर टेल पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे, तर हायेस्ट अपर फेसवर येणारा नंबर डाय थ्रो केल्यानंतर हा 6 आहे. तर ह्या ठिकाणी द ग्रेटेस्ट नंबर number greatest number on the upper face of a die is 6. तर ग्रेटेस्ट नंबर ऑन द अपर फेस ऑफ डाय 6, सगळ्यात मोठा नंबर 6 हा येणार आहे. तर आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की नंबर ऑन द अपर फेस इज ग्रेटर देन 7, तर 7 पेक्षा ग्रेटर, तर 7 पेक्षा ग्रेटर हा एकही नंबर नाही. तर हायेस्ट ग्रेटेस्ट नंबर अपर फेसवर हा 6च आहे. त्यामुळं या ठिकाणी इव्हेंट सी जे आहे, इव्हेंट सी is an impossible event. त्यामुळे नंबर ऑफ एलिमेंट्स इन इव्हेंट सी, तर सी मध्ये एकही एलिमेंट नाही. तर सी सॅम्पल स्पेस जर लिहायचा असेल तर तो एम्प्टी आहे, त्यामध्ये एकही सॅम्पल पॉइंट नाहीये. कारण की ह्या ठिकाणी नंबर ऑफ अपर फेसेस इज ग्रेटर देन 7, अपर फेस ग्रेटर देन 7 नसते. तर ह्या ठिकाणी हायेस्ट ग्रेटेस्ट नंबर ऑन अपर फेस डायच्या 6 आहे, तर 7च्या वरचे नंबर येणारच नाही. तर या ठिकाणी सी जो इव्हेंट आहे हा इम्पॉसिबल इव्हेंट आहे. तर सी एम्प्टी सेट आहे. तर त्यामुळे नंबर ऑफ एलिमेंट्स किंवा नंबर ऑफ पॉइंट्स इन इव्हेंट सी इज इक्वल टू 0. तर हे क्वेश्चन नंबर 6चं कंप्लीट सोल्युशन आहे. या ठिकाणी आपण या तिन्ही कंडिशन जे दिलेले आहेत इव्हेंटच्या, त्यांची आपण सॅम्पल स्पेस सॅम्पल पॉइंट्स लिहिलेले आहेत. आणि जे मेन आहे 1 कॉइन 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली, त्यासाठी आपण सॅम्पल स्पेस लिहिलेला आहे. त्याचे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स पण लिहिलेले आहे. तर क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी आपण कंप्लीट केलेला आहे. तर हे सर्व क्वेश्चन जे आहेत प्रॅक्टिस सेट 5.3 मधले हे क्वेश्चन्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहेत. आणि ते सर्व एक्झाम्पल्स तुम्ही समजून घ्या, अंडरस्टँड करून घ्या. व्हिडिओ पाहताना प्रॉपरली लक्षपूर्वक फुल कॉन्सन्ट्रेशननी पहा. आणि त्या ठिकाणी जर काय तुम्हाला डाऊट आला किंवा त्या ठिकाणी तुम्हाला काही समजलं नाही, तर तुम्ही त्या ठिकाणी त्याला परत एकदा तो व्हिडिओ परत एकदा रिपीट करून पहा. आणि तरीही तुम्हाला जर नाही समजलं तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर प्रॅक्टिस सेट 5.3 नंतर आपण पाहणार आहे प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट. तर प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, तर लेट अस थिंक ऑफ अ सिंपल एक्सपेरिमेंट. अ बॅग कंटेन्स 4 balls ऑफ सेम साइज. एका बॅग मध्ये 4 बॉल्स आहेत सेम साइजचे. 3 ऑफ देम आर व्हाईट, त्यापैकी 3 व्हाईट आहेत. अँड 4th इज ब्लॅक, तर चौथा ब्लॅक आहे. यू आर सपोज टू पिक 1 ball ॲट रँडम विदाउट सीइंग इट. तर न बघता तुम्हाला त्यामधून एक बॉल काढायचा आहे. देन ऑब्विसली पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग अ व्हाईट बॉल इज मोर. तर आपण त्या बॅग मधून व्हाईट बॉल काढण्याचे चान्सेस, व्हाईट बॉल काढण्याची पॉसिबिलिटी ही जास्त आहे. कारण की व्हाईट बॉलचं प्रमाण, व्हाईट बॉल 3 आहेत, 4 बॉल पैकी 3 व्हाईट बॉल आहेत, एक ब्लॅक आहे. त्यामुळं व्हाईट बॉल काढण्याचे चान्सेस पॉसिबिलिटी जास्त आहे. इन मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये वेन पॉसिबिलिटी ऑफ एन एक्सपेक्टेड इव्हेंट, एका पर्टिक्युलर इव्हेंटची पॉसिबिलिटी इज एक्सप्रेस इन नंबर,
तर त्या इव्हेंटची पॉसिबिलिटी जी आहे ती एक्सपेक्टेड त्याला एक्सप्रेस केली जाते नंबर मध्ये. इट इज कॉल्ड प्रोबॅबिलिटी. इट इज एक्सप्रेस ॲज अ फ्रॅक्शन ऑफ or percentage using the following formula. तर ह्या ठिकाणी डेफिनेशन दिलेली आहे प्रोबॅबिलिटीची. when possibility of an expected event is expressed in number, त्यावेळेस पॉसिबिलिटी एक्सपेक्टेड इव्हेंट जी आपल्याला त्या ठिकाणी आपण एक्सप्रेस करतो नंबर मध्ये, तर त्याला प्रोबॅबिलिटी म्हणायचं. आणि ती एक्सप्रेस केली जाते एकतर फ्रॅक्शन मध्ये किंवा पर्सेंटेज युजिंग फॉर्म्युला. तर ह्या ठिकाणी रँडम एक्सपेरिमेंट, फॉर रँडम एक्सपेरिमेंट सॅम्पल स्पेस इज एस, सॅम्पल स्पेस एस आहे अँड ए इज अन एक्सपेक्टेड इव्हेंट. ए हे एक्सपेक्टेड इव्हेंट आहे. तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज, ए ची प्रोबॅबिलिटी पी ऑफ ए नी आपण ह्या ठिकाणी डिनोट करू शकतो. आणि इट इज गिवन बाय फॉलोइंग फॉर्म्युला. तर ह्या फॉर्म्युल्याने आपल्याला पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ए डिवायडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. तर हा प्रोबॅबिलिटी फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे. probability of A event is equal to number of sample points in A event divided by number of sample space. तर हा फॉर्म्युला आहे प्रोबॅबिलिटी फाइंड करण्यासाठी. तर आपण ह्याच्यावर एक एक्झाम्पल्स पाहणार आहेत प्रॅक्टिस सेट 5.4 मध्ये. तर ह्या ठिकाणी बघा काही सॉल्व्ड एक्झाम्पल दिलेले आहेत. तर हे सॉल्व्ड एक्झाम्पल आपण ही प्रॅक्टिस सेट जी आहे 5.4 त्यामध्ये अशा टाइपचे एक्झाम्पल्स आपण घेणार आहे. तर ते एक्झाम्पल्स मी पूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लीट सोल्युशन त्या ठिकाणी देणार आहे. तर ते समजल्यानंतर तुम्हाला हे सॉल्व्ड एक्झाम्पल पण चांगल्या प्रकारे ते समजणार. तर ती प्रॅक्टिस सेट मी शिकवल्यानंतर तुम्ही हे सॉल्व्ड एक्झाम्पल पण अभ्यास करायचा आहे आणि ते नोटबुक मध्ये सुद्धा नोट डाऊन करायचे आहे. तर ह्या ठिकाणी एक्झाम्पल 1, एक्झाम्पल 2, एक्झाम्पल 3, एक्झाम्पल 4, तर असे 4 सॉल्व्ड एक्झाम्पल दिलेले आहेत. हे सर्व एक्झाम्पल तुम्ही हे प्रॅक्टिस सेट कंप्लीट झाल्यानंतर हे सर्व एक्झाम्पल सॉल्व्ड एक्झाम्पल तुम्ही समजून घेऊ शकता. जर काही त्यामध्ये डाऊट असेल तुम्हाला तर तुम्ही मला त्या ठिकाणी जे काही डाऊट आहे ते स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर मला सेंड करून मी त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला देईल. आता आपण लेट्स रिमेंबर मध्ये पाहूया. तर ह्या ठिकाणी बघा द प्रोबॅबिलिटी इज एक्सप्रेस ॲज अ फ्रॅक्शन ऑर अ पर्सेंटेज. तर प्रोबॅबिलिटी ही एक्सप्रेस केली जाते एकतर फ्रॅक्शन मध्ये किंवा पर्सेंटेज मध्ये. द प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट, कोणत्याही इव्हेंटची जी प्रोबॅबिलिटी आहे इज फ्रॉम 0 to 1. त्याची प्रोबॅबिलिटी जी आहे त्या इव्हेंटची 0 to 1 मध्ये असू शकते और 0% to 100%. इफ ई इज एनी इव्हेंट, जर समजा फॉर एक्झाम्पल ई हा कोणताही एक इव्हेंट आहे तर त्या ई इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 0 पेक्षा जास्त येणार आहे, एकतर इक्वल टू 0 और ग्रेटर देन 0 किंवा लेस देन और इक्वल टू 1. 0 आणि 1 च्या मध्येच त्या ई इव्हेंटची प्रोबॅबिलिटी येणार आहे, याचा अर्थ असा होतो. किंवा पर्सेंटेज मध्ये जर म्हणलं, हे ह्या ठिकाणी आपण फ्रॅक्शन मध्ये पाहिले. आता पर्सेंटेज मध्ये म्हणलं तर 0% to 100%, म्हणजे ग्रेटर देन और इक्वल टू 0% और लेस देन इक्वल टू 100%. एक्झाम्पल प्रोबॅबिलिटी 1/4 इज रिटन ॲज. तर जी 1/4 फ्रॅक्शन आहे त्याला पर्सेंटेज मध्ये लिहायचं असेल तर त्याला 100 ने मल्टिप्लाय करायचं, ते येते 25%. तर ह्या ठिकाणी दिस लेसन बिगन विथ अ डिस्कशन ऑफ 40 चीट्स विथ नेम ऑफ प्लांट्स अँड इच ऑफ द 40 स्टुडंट्स पिकिंग अ चीट. तर ह्या ठिकाणी हे जे लेट्स रिमेंबर आहेत, तर ह्या ठिकाणी आपल्याला हे फर्स्ट लेट्स रिमेंबर, त्यानंतर हे सेकंड, हे आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. तर आता आपण पाहूया प्रॅक्टिस सेट 5.4 त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1. प्रॅक्टिस सेट 5.4 क्वेश्चन नंबर 1. If 2 coins are tossed, find the probability of the following events: getting at least one head, getting no head. तर ह्या ठिकाणी आपण आधी सर्वप्रथम आधी ह्या ठिकाणी सॅम्पल स्पेस लिहिणार आहेत. 2 coins are tossed. जर 2 coins टॉस केल्यानंतर काय येणार आहे सॅम्पल स्पेस. तर सॅम्पल स्पेसला आपण डिनोट करतो एस ने. तर ह्या ठिकाणी सॅम्पल स्पेस जो आहे एस इज इक्वल टू 2 coins are tossed.
तर सॅम्पल स्पेस येणार आहे हेड हेड, त्यानंतर हेड टेल, टेल हेड, टेल टेल. तर हे सॅम्पल स्पेस या ठिकाणी हे सॅम्पल स्पेस आपण लिहिलेले आहे. 2 कॉइन टॉस केल्यानंतर हे सॅम्पल स्पेस मिळतात. तर एन ऑफ एस नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स या ठिकाणी आहे 4. तर आपण आता ह्या ठिकाणी आपले फर्स्ट इव्हेंट दिलेले आहे. तर ह्या ठिकाणी फर्स्ट इव्हेंट लिहूया. तर गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड. तर लेट ए बी द इव्हेंट of getting at least 1 head. तर ह्या ठिकाणी ए असा इव्हेंट आहे त्यामध्ये कमीत कमी 1 हेड पाहिजे. तर ह्या ठिकाणी आपण सॅम्पल स्पेस लिहिणार आहे ए इव्हेंट साठी. तर ॲटलिस्ट 1 हेड, कमीत कमी 1 हेड तरी पाहिजे त्यामध्ये. तर या ठिकाणी हेड हेड, त्यानंतर हेड टेल, त्यानंतर टेल हेड, तर हे टेल टेल ह्यामध्ये हेड नाही, कमीत कमी 1 हेड तरी पाहिजे. तर ह्या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स म्हणजे एन ऑफ ए इज इक्वल टू 3 आलेला आहे. तर आपल्याला आता प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. तर प्रोबॅबिलिटीचा आपण ह्या ठिकाणी फॉर्म्युला यूज करणार आहे. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. तर एन ऑफ ए इज इक्वल टू 3, एन ऑफ एस इज हे आहे 4. तर प्रोबॅबिलिटी जी आहे ती आहे 3/4. तर पी ऑफ ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 3/4. तर ह्या ठिकाणी हे जे फर्स्ट इव्हेंट आहे त्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला मिळालेली आहे 3/4. तर तसंच आपण जे फर्स्ट एक्झाम्पल साठी जी प्रोसेस आपण अप्लाय केलेली आहे सेम प्रोसेस आपण आता ह्या ठिकाणी जे सेकंड इव्हेंट दिलेली आहे त्यासाठी आपण यूज करणार आहोत. तर ह्या ठिकाणी सेकंड इव्हेंट मध्ये आपल्याला दिलेलं आहे गेटिंग नो हेड. तर ह्या ठिकाणी गेटिंग नो हेड. तर आपण ह्या ठिकाणी हे जे सेकंड इव्हेंट आहे त्याला आपण ह्या ठिकाणी सेकंड नंबर देऊया. तर लेट बी द इव्हेंट असं आपण लिहू शकतो. लेट बी द इव्हेंट ऑफ गेटिंग नो हेड. तर ह्या ठिकाणी सॅम्पल स्पेस, तर बी इज इक्वल टू, तर ह्या ठिकाणी हेड नाही पाहिजे आपल्याला ह्यामध्ये, नो हेड. तर ह्या ठिकाणी टी टी हे जे आहे हे या बी इव्हेंटचं सॅम्पल स्पेस फक्त टी टी आहे. तर ह्या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स म्हणजे एन ऑफ बी इज इक्वल टू 1. तर प्रोबॅबिलिटी आपल्याला बी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. तर फॉर्म्युला ह्या ठिकाणी एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी इज इक्वल टू 1 अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ एस इज इक्वल टू 4. तर probability of B event is equal to 1/4.
क्वेश्चन नंबर 1 चं सोल्युशन आपण ह्या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची होती. तर आपण आधी जी ह्या ठिकाणी रँडम एक्सपेरिमेंट दिली आहे, 2 कॉइन्स आर टॉस, त्यासाठी आपण सॅम्पल स्पेस लिहिले. त्यानंतर ए इव्हेंट दिलं, त्यामध्ये गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड, फक्त 1 हेड ह्या ठिकाणी आपल्याला ह्या इव्हेंटमध्ये पाहिजे होतं. तर 1 हेडवाले आपण ह्या ठिकाणी सॅम्पल स्पेस लिहिले. ह्या सॅम्पल स्पेसमधले ए इव्हेंटसाठी सॅम्पल स्पेस लिहिले. तर नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स आपल्याला ह्या ठिकाणी 3 मिळाले. त्यानंतर हा फॉर्म्युला प्रोबॅबिलिटीचा यूज केला आणि प्रोबॅबिलिटी ए इव्हेंटसाठी फाइंड केली. सेम प्रोसेस आपण बी इव्हेंटसाठी प्रोबॅबिलिटी फाइंड करण्यासाठी अप्लाय केली. तर हे क्वेश्चन नंबर 1 चं कंप्लीट सोल्युशन ह्या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. Question number 2. If 2 dice are rolled simultaneously, find the probability of the following events. The sum of the digits on the upper faces is at least 10. हे फर्स्ट इव्हेंट आहे. त्यानंतर सेकंड इव्हेंट मध्ये दिलेला आहे the sum of the digits on the upper faces is 33. आणि थर्ड इव्हेंट मध्ये दिलेला आहे the digit on the first die is greater than the digit on the second die. तर ह्या ठिकाणी जे रँडम एक्सपेरिमेंट दिले आहे त्याचं आपल्याला ह्या ठिकाणी सॅम्पल स्पेस लिहायचा आहे आणि आपल्याला प्रत्येक इव्हेंट ह्या ठिकाणी 3 इव्हेंट दिले, त्यांची प्रोबॅबिलिटी आपल्याला ह्या ठिकाणी फाइंड करायची आहे. तर सर्वात आधी आपण ह्या ठिकाणी सॅम्पल स्पेस लिहिणार आहेत जे गिवन रँडम एक्सपेरिमेंट आहे त्यासाठी. तर इफ 2 डायस आर रोल्ड सायमल्टेनियसली, तर 2 डाय रोल केल्यानंतर काय सॅम्पल स्पेस मिळतं ते आपण आधी लिहून घेणार आहे. तर सॅम्पल स्पेसला डिनोट करतो आपण एस ने. तर ह्या ठिकाणी एस इज इक्वल टू, तर ह्या ठिकाणी 2 डाय रोल केल्यानंतर तर ह्या ठिकाणी दोन्हीही डायच्या अप्पर फेसेसवर 1-1 हे चान्सेस आहेत येण्याचे. त्यानंतर टोटल सॅम्पल स्पेस आपल्याला ह्या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर 1-2, त्यानंतर 1-3, 1-4, 1-5, 1-6, त्यानंतर 2-1, 2-2, 2-3, 2-4, 2-5, 2-6, 3-1, 3-2, 3-3. आपण सॅम्पल स्पेस लिहित आहोत. 2 डाय रोल केल्यानंतर काय सॅम्पल स्पेस येऊ शकतात, तर हे आपण आय थिंक प्रॅक्टिस सेट 5.2 च्या पूर्वी आपण पाहिलेले आहेत सर्व सॅम्पल स्पेस. ज्यावेळेस 2 डाय रोल केल्यानंतर काय सॅम्पल स्पेस येतात ते आपण पाहिले आहेत. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स हे पाहिले आहेत किती येतात आपण. तर तेच मी ह्या ठिकाणी लिहितोय आता. 4-1, 4-2, 4-3, 4-4, 4-5, 4-6, 5-1, 5-2, 5-3, 5-4, 5-5, 5-6, 6-1, 6-2, 6-3, 6-4, 6-5 आणि 6-6. तर ह्या ठिकाणी सॅम्पल स्पेस आपण सर्व सॅम्पल स्पेस ह्या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत. ज्यावेळेस 2 डाय रोल केल्यानंतर काय सॅम्पल स्पेस येतात, तर टोटल नंबर ऑफ सॅम्पल स्पेस ह्या ठिकाणी n ऑफ s इज इक्वल टू 36 आलेला आहे. तर हे तुम्हाला सर्व लक्ष ठेवायचे आहेत. हे कशा प्रकारे कसे आले तर खूप इझी आहे. नीट जर लक्ष देऊन पाहिलं तर खूप इझी आहे. तर 2 डाय रोल केल्यानंतर हे सॅम्पल स्पेस मिळतात.
तर ह्या ठिकाणी फर्स्ट इव्हेंट आपल्याला ह्या ठिकाणी लिहायचा आहे. तर फर्स्ट इव्हेंट लेट, तर ह्या ठिकाणी मी 1 नंबर देतो. लेट ए बी द इव्हेंट, let A be the event that the sum of the digits, the sum of the digits on the upper faces is at least 10. तर ह्या ठिकाणी ए हा असा इव्हेंट आहे ज्यामध्ये सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसेस इज ॲट लिस्ट 10. तर अप्पर फेसेस वरचे जे डिजिट आहे त्यांचं सम कमीत कमी 10 पाहिजे. तर अशा प्रकारचा हा ए इव्हेंट आहे. तर या ठिकाणी आपण ए इव्हेंटची सॅम्पल स्पेस आपण लिहिणार आहे. तर मिनिमम त्यांचं सम अप्पर फेसेसच्या डिजिटचं सम हे 10 आला पाहिजे. तर ह्या ठिकाणी बघा 3,6, तर अप्पर फेसेस ह्या दोन डिजिटचं सम 9 येते. तर मिनिमम 10 पाहिजे. तर ह्या ठिकाणी 4, 6, तर 4,6 दोन्हीचं सम मिनिमम 10 येते. त्यानंतर 5 + 4 9, 5 + 5 10, 5,5. त्यानंतर 5,6, त्यानंतर 6,4, 6,5, 6,6. तर ह्या ठिकाणी ए हा असा इव्हेंट होता ज्यामध्ये अप्पर फेसेसचे जे डिजिट आहेत त्यांचं सम हे ॲटलिस्ट 10 आलं पाहिजे. तर हे आपण एवढे सॅम्पल स्पेस ह्या ए इव्हेंटसाठी आपण फाइंड केलेले आहेत, ज्यामध्ये ही कंडिशन ह्या ठिकाणी अप्लाय होती. तर ह्या ठिकाणी टोटल नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स ए इव्हेंटसाठी म्हणजे एन ऑफ ए हे आपल्याला मिळाले आहे. एन ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. तर ह्या ए इव्हेंटसाठी आपल्याला आता प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. तर पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. तर एन ऑफ ए ची व्हॅल्यू आहे 6, एन ऑफ एस आहे 36, 6 1 जा 6 6 जा. तर ए इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आहे 1/6. तर आपल्याला प्रत्येक इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. तर आपण या ठिकाणी फर्स्ट जे इव्हेंट आहे त्याची आपण या ठिकाणी प्रोबॅबिलिटी फाइंड केलेली आहे 1/6. पी ऑफ ए इज इक्वल टू 1/6. आता आपण सेकंड इव्हेंटसाठी प्रोबॅबिलिटी फाइंड करणार आहे. त्यानंतर आता सेकंड इव्हेंटसाठी आपण ह्या ठिकाणी सेकंड इव्हेंट लेट बी द इव्हेंट that the sum of the digits on the upper faces is at least 10. Oh, sorry. Sum of the digits on the upper faces is 33. Even that sum of the digits on the upper faces is, तर ह्या ठिकाणी मी
the sum of the digits on the upper faces is 33. तर ह्या ठिकाणी बी असा इव्हेंट आहे त्यामध्ये अप्पर फेसेस अप्पर फेसेसवर जे डिजिट येतात त्यांचं सम हे 33 आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं ह्या ठिकाणी हायेस्ट अप्पर फेसेस डिजिट आहे 66. या दोन्हीचं जर ॲडिशन केलं सम केलं तर हे येते 12 आणि ह्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे त्यांचं सम 33 पाहिजे. तर ह्या ठिकाणी एकही अशी कंडिशन एकही आपल्याला ह्या ठिकाणी इव्हेंट नाहीये या एकही आपण काय म्हणू शकतो ह्या ठिकाणी एकही असं 2 डिजिटचं सम हे 12 पेक्षा जास्त येत नाही. तर 33 हे इम्पॉसिबल आहे. तर त्यामुळं हा जो बी इव्हेंट आहे तो इम्पॉसिबल इव्हेंट येतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये एकही एलिमेंट येत नाही. तर नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी इव्हेंट हे 0 येतात. तर ह्या ठिकाणी आपण लिहिणार आहे की the sum of the digits on the upper faces can be maximum 12. तर अप्पर फेसेसवरचे मॅक्झिमम डिजिटचं सम अप्पर फेसेसवरचे मॅक्झिमम सगळ्यात मोठे जे नंबर आहे त्यांचं सम जे आहे ते 12 येते. 12 पेक्षा जास्त येत नाही. त्यामुळं हे जे इव्हेंट आहे हा इम्पॉसिबल इव्हेंट आहे. देअरफॉर इव्हेंट बी इज इम्पॉसिबल इव्हेंट त्यामुळे ह्या ठिकाणी नंबर ऑफ ह्या ठिकाणी एलिमेंट्स बी इव्हेंट मध्ये हे 0 आहेत. तर हा एम्प्टी सेट आहे. तर ह्या ठिकाणी एकही एलिमेंट नाहीये ह्या सेट बी इव्हेंट मध्ये. नंबर ऑफ एलिमेंट्स 0. तर नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी इव्हेंट इज इक्वल टू 0. तर ह्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी फाइंड करण्यासाठी पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. तर एन ऑफ बी आहे 0, एन ऑफ एस आहे 36. तर हे येते 0. तर ह्या ठिकाणी बी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी जी आहे ती आहे 0. तर आपण ह्या ठिकाणी इव्हेंट फर्स्ट आणि सेकंड इव्हेंटसाठी ह्या ठिकाणी आपण प्रोबॅबिलिटी फाइंड केलेली आहे. आता आपण पाहणार आहे थर्ड इव्हेंटसाठी प्रोबॅबिलिटी. तर ह्या ठिकाणी थर्ड इव्हेंट जे आहे त्याला आपण let C be the event that the digit on the digit on the first die is greater than the digit on second die. तर ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 मध्ये हे जे थर्ड इव्हेंट आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे तर डिजिट ऑन द फर्स्ट डाय पहिल्या डायवरचा जो डिजिट आहे तो ग्रेटर आहे डिजिट ऑन द सेकंड डाय पेक्षा फर्स्ट डाय वरच्या डिजिट हा ग्रेटर आहे. तर अशी आपल्याला ह्या ठिकाणी सॅम्पल स्पेस मध्ये काही एलिमेंट्स फाइंड करायचे. तर ह्या ठिकाणी एन ऑफ सी किंवा ह्या ठिकाणी आपल्याला सी साठी आधी सॅम्पल स्पेस लिहायची आहे. तर C इज इक्वल टू तर ह्या ठिकाणी फर्स्ट डायवरचा नंबर हा ग्रेटर पाहिजे सेकंड डाय पेक्षा. तर ह्या ठिकाणी फर्स्ट नंबर ग्रेटर सेकंड नंबर पेक्षा फर्स्ट डायवरचा नंबर ग्रेटर पाहिजे.
तर हे फर्स्ट रो मधला एकही येत नाही, सेकंड रो मध्ये येत नाही, थर्ड रो मध्ये पण येत नाही, फोर्थ मध्ये येत नाही. अच्छा ओके. तर ह्या ठिकाणी बघा फर्स्ट ह्याच्यामध्ये सगळे 1 1 1 आहे, तर 1 हा स्मॉल आहे बाकी. सेकंड रो मध्ये बघा हा 2 ग्रेटर आहे 1 पेक्षा, तर हे 2,1 हे येते. म्हणजे फर्स्ट डायव्हरचा नंबर हा ग्रेटर पाहिजे सेकंड डायव्हरच्या नंबर पेक्षा. तर ह्या ठिकाणी हे इक्वल आहे, हे स्मॉल आहे, हे पण स्मॉल आहे. फर्स्ट नंबर स्मॉल, हा पण स्मॉल. ह्या ठिकाणी 3,1 त्यानंतर 3,2 पण 3,2 हा नंबर ह्याच्यापेक्षा मोठा आहे, हे इक्वल आहे, हे स्मॉल आहे. त्यानंतर 4,1 नंतर 4,2 त्यानंतर 4,3 त्यानंतर 5,1 5,2 त्यानंतर 5,3 फर्स्ट डायवरचा डिजिट हा ग्रेटर आहे दुसऱ्या डायपेक्षा, 5,4 त्यानंतर 6,1 6,2 त्यानंतर 6,3 6,4 त्यानंतर 6,5. तर टोटल आपण आता काउंट करणार आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. तर ह्या ठिकाणी एन ऑफ सी जे आहे, तर एन ऑफ सी नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सी इव्हेंट हे आहेत 15. तर आता आपल्या ह्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी सी इव्हेंटसाठी फाइंड करायची. तर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स सी इव्हेंट मध्ये आणि टोटल सॅम्पल्स पॉइंट्स या ठिकाणी एन ऑफ एस नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स म्हणजे एन ऑफ एस या ठिकाणी लिहायचं आहे. तर सी इव्हेंट मधले सॅम्पल पॉइंट्स आणि सॅम्पल स्पेस मधले सॅम्पल पॉइंट्स यांचा रेशो आपल्याला घ्यायचा आहे. तर हे एन ऑफ एस आहे. तर एन ऑफ एस, एन ऑफ सी ची व्हॅल्यू आहे 15/36. तर ह्या ठिकाणी हे दोन्हीही नंबर आपण 3 ने डिवाइड करू शकतो. 3 5 जा 15, 3 1 जा 3 2 जा. तर ह्या ठिकाणी सी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी ती 5/12. तर ह्या ठिकाणी आपण तिन्ही इव्हेंट जे आहेत त्यांना ए बी सी कन्सिडर करून आपण ह्या ठिकाणी त्यांची प्रोबॅबिलिटी आपण फाइंड केलेली आहे. एक्झाम्पल्स खूप इझी आहेत, स्कोर करण्यासारखा हा चॅप्टर आहे. डिफिकल्टी लेवल ह्या चॅप्टर मध्ये खूप कमी आहे, त्यामुळे तुम्ही स्कोर करू शकता. तर ही लास्ट प्रॅक्टिस सेट आहे 5.4 ह्या चॅप्टर मधली. तर बघा डिफिकल्टी लेवल अजूनही काहीच डिफिकल्ट नाही. तर ह्या ठिकाणी तुम्हाला हे जे सेंटेन्सेस जे आहे मी जे लिहितोय हे सगळे इथूनच लिहितोय मी, याच्यामध्ये काही एक्स्ट्रा ऍड केलं नाही बाहेरून. तर त्यामुळं हे सेंटेन्स पाहून घाबरायची गरज नाही. तर मी ह्या ठिकाणी इथूनच हे सेंटेन्स बनवलेले आहे. फक्त इथं लेट बी बी द इव्हेंट लिहिले आणि बाकीचं जे सेंटेन्स आहे ॲज इट इज इथलं लिहिलेलं आहे इथं पण. आणि ह्या ठिकाणी आपल्याला त्यांचे सॅम्पल स्पेस सॅम्पल पॉइंट्स फाइंड करून त्यांची प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला यूज करून प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे प्रत्येक इव्हेंटसाठी. तर क्वेश्चन नंबर 2 आपण ह्या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. सो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.4 मध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि 2 आपण कंप्लीट केलेला आहे. तर ह्या प्रॅक्टिस सेट मधले क्वेश्चन नंबर 3 4 आणि 5 हे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. आपण त्याला कंप्लीट मध्ये डिटेल मध्ये आपण ते पाहणार आहोत. तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण या ठिकाणी स्टॉप करतोय. तर आय होप दॅट दिस व्हिडिओ you might have enjoyed it, and also this chapter is very simple. You can score, you can get out of marks in this chapter. Thank you for watching this video. We'll meet in the next video. Till that time, bye bye.